10वी-12वी नंतर इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा करायचंय आणि लोकलच्या जीव घेण्या प्रवासाची भीती वाटतेय तर मग सर्वोत्तम पर्याय कर्जत भिवपुरीचं यादवराव तासगावकर पॉलिटेक्निक. सुसज्ज लॅबोरेटरीज, अनुभवी शिक्षक वर्ग, भव्य ग्रंथालय, जिम, स्पोर्ट्स, सांस्कृतिक कार्यक्रम, बस फॅसिलिटीज आणि बरंच काही. AIML, कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा उपलब्ध. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अनु शर्मा यांची बदली झाली आहे. तब्बल 10 महिने पूर्व पोलीस ठाण्यात उत्कृष्ट कामकाज करत अनु शर्मा यांनी अनेकांना न्याय मिळवून दिलाय. नुकताच त्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश गजल यांनी उपस्थित पोलीस कर्मचारी आणि पोलीस मित्र यांना अनु शर्मा यांच्यासोबत कामकाज करताना आलेल्या अनुभवाचं आणि उत्कृष्ट कामकाजाचे किस्से सांगितले. यावेळी सर्वच जण भावुक झाले होते. तर कार्यक्रम झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि पोलीस निरीक्षक राजेश गजल यांच्या हस्ते अनु शर्मा यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सर्व उपस्थित पोलीस मित्र आणि कर्मचाऱ्यांनी अनु शर्मा यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातील कामकाज उत्कृष्टपणे पार पाडल्यानंतर आता अनु शर्मा यांची मुंब्रा येथे बदली झाली आहे. या ठिकाणी देखील त्या उत्कृष्ट कामकाज करतील अशी भावना किरण बालवडकर यांनी बोलून दाखवली आहे. आपल्याकडे 19 ऑगस्ट आणि 20 ऑगस्टला बरोबर अजून एक 1.25 महिन्यांनी त्या आदर्श शाळेला बरोबर 1 वर्ष होईल पूर्ण पुढच्या महिन्यामध्ये. त्या अनुषंगाने या ठिकाणी मॅडमला देखील त्या पोलीस स्टेशनला महिला अधिकारी नव्हत्या. या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी नेमणूक केली होती आणि इथं ते महिलांच्या बाबतीत गंभीर गुन्हे पण घडत होते आणि वर्षभर घडतात. पण तुम्ही पाहत असाल तर इथं खूप गरज आहे महिला अधिकाऱ्याची आणि त्या अनुषंगाने त्यांना इथं डेप्यूट पण केलं होतं. त्यावेळेस वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्या होत्या, पण महिला अधिकारी या नावाने असं काम करणाऱ्या पाहिजे होतं आणि त्यांची ती नेमणूक पण झाली होती. आल्यानंतर मॅडमनी तात्काळ या ठिकाणी अनेक प्रकारचे गुन्हे घडले होते. फॉर एक्झाम्पल आता महिलांविषयक जे गुन्हे असतात ते 3-4 प्रकारात येतात. तुम्हाला माहिती असतील तर ते आता मी सेक्शन सांगितले तर तुम्हाला कळणार नाही. 354 असतो, 376 असतो, पोस्को असतो, आणखी 498 असतात महिलांचे शारीरिक मानसिक छळ. अशा अनेक महिलांविषयी जे गुन्हे असतात त्या गुन्ह्यातील जे फिर्यादी असतात किंवा जे तक्रारदार असतात, पीडित असतात, त्यांच्या तक्रारी नोंद करणे अत्यंत कौशल्यपूर्वक मॅडम करायच्या. त्याच्यानंतर त्यांना जे काय मदत लागेल किंवा सहकार्य लागेल, गज्जल साहेब असतील, मी असेल किंवा स्टाफ असेल आमचा, तर त्याच्यामध्ये ते आरोपी अटक करण्याबाबत किंवा ज्या काही कारवाई असतील तर त्या मॅडमला आम्ही पूर्तता करायचो, पुढे व्हायचं आणि त्यामध्ये पुढे त्या मॅडम त्याच्यामध्ये पंचनामे असतील किंवा आरोपी अटक असतील आणि त्याचं दोषारोपपत्र असेल ते एकदम आणि मनोधैर्य योजना असतील ते प्रत्येक महिलेला, पीडित महिलेला तिला शासनाकडनं जे अनुदान मिळतं त्याचे देखील डॉक्युमेंट्स मॅडम एकदम वेळेत सादर करणार वगैरे. त्यांचं कर्तव्यनिष्ठपणा खूप चांगला होता. आज मला जाताना आनंद खूप आहे कारण मी स्वतः बदली मागितलेली आहे आणि मला जिथे हवी होती त्या ठिकाणी मला बदली मिळालेली आहे, तर त्याचा आनंद मला आहे. पण आज जो काही समोर हे सगळं बघितलं तर मला असं वाटतं की मी जायलाच नको होतं. इतक्या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे आणि ते तुमच्या इथे तुम्ही माझ्यासाठी आले, डोंबिवलीवरून त्या सगळ्या आल्या. मला ते खूप मनाला हे झालंय. पण माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे आणि दुःखही होते की मी तुम्हाला सगळ्यांना सोडून जाणार आहे. पण असं काही नाही आहे, मुंब्रा खूप काही लांब नाही आहे. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा मी तुमच्यासाठी उपलब्ध होऊ शकते किंवा तुम्हाला वाटेल मला भेटायचे तर तुम्ही तिथे येऊ शकता. माझ्या सर्वप्रथम माझे लाडके अधिकारी मला साहेबांबद्दल बोलायचं की यांनी मला खूप सांभाळलंय. मला बालवडकर सरांना मी बंधू मानलंय मी त्यांना आणि मोठ्या भावासारखं त्यांनी पण मला खूप भरभरून प्रेम दिलं. खूप काही चुका पण होत होत्या, चुका माझ्याकडून होत होत्या आणि त्यांनी ते सांभाळून आणि मॅडम हे असं नसतं, हे तुम्हाला असं केलं पाहिजे होतं, त्यातून ते केलं पाहिजे होतं, ओरडतात, रागवले की ते थोड्या वेळाने ते विसरत होते आणि नंतर ते समजून सांगत होते. आणि सगळ्यात कौशल्यवान म्हणजे आमचे गजल साहेब. त्यांना सिच्युएशन खूप चांगल्या पद्धतीने सांभाळता येते
मी जर रागवलेली असेल तर ते लगेचच येणार, काय झालंय मॅडम, तुम्ही माझ्याशी बोला, काय प्रॉब्लेम आहे मला सांगा, ठीक आहे नका करू, बसा बसा, असं करून ते 5 मिनिटात शांत करून जाणार आणि पुन्हा मला साहेबांकडे घेऊन जाणार, पुन्हा लगेच ते सगळं सॉल्व्ह होणार आणि आम्ही जैसे थे. पुन्हा आमचं काहीतरी झालं की पुन्हा हा सगळं सुरू होत होतं. तर मला दोन्ही अधिकारी देवासारखे लाभलेत. खूप जेव्हा माझ्याकडे गुन्हे येत होते, एकेका वेळेला 3-3, 4-4 गुन्हे आले की माझी तारांबळ होत होती. पण अशा वेळेला साहेबांनी स्वतःचे, मला मिरकले सरांची मदत मिळाली, मला धुमाळ सर मदत करत होते, भारती होता, मला सर्व पोलीस स्टेशन त्यावेळी मदतीला उभं राहत होतं. आणि जे काही माझी कामं आहे, माझ्या महिला तर काय मला विचारायला नको, माझ्या महिलांनी तर मला खूप सहकार्य केलेलं आहे. तर अशा पद्धतीने सगळ्यांनी मला खूप चांगली माझी हे केलेली आहे. माझ्या प्रत्येक कामात संपूर्ण पोलीस स्टेशन उभं राहत होतं. आणि असं थोडं चिडत पण होते आणि प्रेम पण होतं. त्यामुळे कधी कोणी माझ्यापासून लांब झालं नाही. हे आज मी जाताना बघायला गेले की आजही जो काही आमचा गोडवा सुरुवातीला होता तोच आजही आहे. कोणी माझ्यावर रागवलेलं मला दिसत नाहीये किंवा कोणी मला उलट उत्तर कधी दिलं नाही. खूप वेळा चिडचिड होत होती, कामाचा लोड असला की संताप होतो, जेवण वेळेवर नाही मिळालं, झोप वेळेवर नाही मिळाली की ऑटोमॅटिकली माणसाची मनस्थिती बिघडते आणि तो थोडासा चिडचिड करण्यास सुरुवात करतो. पण त्यामागचं कारण फक्त माझ्या अधिकारी वर्गानेच ओळखलेलं होतं आणि त्यांना ते समजत होतं. माझ्याकडे त्यांनी रायटर दिले की ते टिकत नव्हते, माझ्याकडे कोणीच रायटर टिकत नव्हतं. शेवटी त्यांनी ते म्हणणार की मॅडम नाव सुचवा. मी कोणाचं तरी नाव सुचवणार, ते परस्पर येऊन यांना सांगणार नको सर, शर्मा मॅडमकडे मी काम करणार. आणि मग मी त्यांची परिस्थिती ओळखली होती की माझ्याकडे कोणी तयारच नाही काम करायला, तर त्यांना मी बोलून काय उपयोग. असं करून शेवटी मी एकटीनेच गड जिंकायचं ठरवलं होतं आणि मी त्याप्रमाणे नंतर माझ्या कामामध्ये मी माहीर झाले होते. आणि यांच्या मार्गदर्शनाखाली मी जे काही मला कुठे अडचण आली काय आली तर मी जाऊन विचारत होती. माझ्या नाईटला सगळ्यात जास्त त्रास होत होता माझ्या अधिकाऱ्यांना. छोटंसं काही आलं की मी लगेच फोन करणार, सिनियर सरांना लावणार, गजल साहेबांना तर मला वाटत नाही की माझ्या कुठल्या नाईटमध्ये मी सुखात झोपू दिले. मी घड्याळ बघत नव्हती. 3 वाजले, 2 वाजले, 1:30 वाजले, सर झोपलेत का, अजून मी निर्लज्जासारखं विचारणार, सर झोपलेत का, नाही मॅडम जागा आहे बोला. आणि त्यावेळी त्यांनी मला सहकार्य केलेलं आहे. आणि असं नाही की झोपेत आहे काहीतरी त्यांनी आपलं बोलले आणि फोन ठेवले, असं माझ्या अधिकाऱ्यांनी कधीही केलं नाही. माझे वरिष्ठ माझं संपूर्ण ऐकून घेऊन, बालवडकर सरांना पण मी भरपूर वेळा असं 3-3:30च्या दरम्यान, 2:45च्या दरम्यान, त्यावेळी गाढ झोपलेला असतो माणूस, पण त्यावेळी सुद्धा त्यांनी विचारणार, सर मी डिस्टर्ब केलं, नाही मॅडम बोला, तुम्हाला काय अडचण आहे बोला. आणि ते सगळं माझी ते अडचण ऐकून घेणार आणि त्या पद्धतीने ते मला सांगणार. त्यांचा फोन ठेवत नाही तोपर्यंत गजल सरांचा मला फोन येणार की मॅडम सोल्युशन निघालंय का, तुमची कामं झाली आहे का, तुम्हाला अजून काही अडचण आहे का. त्यावेळी मला एवढा अभिमान वाटायचा की 2 खंबीर लोक माझ्या समोर उभे, माझ्या पाठी उभे आहेत, तर मी कोणाला घाबरणार आहे. आणि भांडणं कोणाशी होणार असेल, काय होणार असेल, तर मी जाऊन सांगत होते की सर असं असं आहे, असं मी बोललेली आहे. बाकीचं ते त्यांना काय माझ्यामुळे सामोरं जावं लागलंय ते त्यांनाच माहिती. पण मला त्या दोघांनी खूप सांभाळलेलं आहे. माझे कर्मचारी वर्ग, माझ्या महिला तर मला खूप आठवण येणार आहे सगळ्यांची. तर सगळ्यांनी मला खूप खूप सांभाळलंय. तुम्ही मला ज्या वेळेला तुमची पंच म्हणून गरज पडली, ज्या वेळेला मला कुठल्या आपल्या ह्याच्यात आम्हाला काही आपल्याला हे आले होते, म्हणजे महिलांची मीटिंग घेऊन, शांतता कमिटी मीटिंग घेऊन हे ते आपल्याला सगळ्यांना सांगायचं होतं, तर त्या वेळेला तुम्ही सगळ्यांनी एकजूट होऊन आणि मला सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद करते. माझ्या सर्व स्टाफचं मला कौतुक आहे. कितीही मी चिडली तरी त्यांनी मला मदत केलेलीच आहे. माझ्या महिलांनाही मी भरपूर वेळा रागवले, पण त्या माझ्यासोबत काम करतच होत्या आणि माझ्या दुःखात त्या दुःखी होणार, माझ्या हसण्यात त्या हसत होत्या. त्यामुळे त्यांना सोडण्याचं दुःख मला आहे, पण माझी बदली माझ्या मर्जीने झाली, त्यामुळे तोही एक आनंद मला आहे. तर असं बोलून मी माझं 2 शब्द संपवते आणि नेहमी सरांकडे येत राहा. भेट राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी.